नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला जनरल नॉलेजचा जो टॉपिक आहे तो आहे ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी। ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत। लक्षात असू द्या, हे जे प्रश्न आणि उत्तर मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहेत, हे ऑगस्ट महिन्यातले महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहेत। कारण पोलीस भरती आणि तलाठी भरतीचे येत्या 2 महिन्याच्या आत जाहिरात निघणार आहेत आणि ऑगस्ट महिन्यामध्ये संभाव्य शक्यता आहे। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा। लक्षात असू दे, या व्हिडिओमध्ये 500 पेक्षा जास्त लाईक आले पाहिजेत, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी मेहनत मी घेतलेली आहे। चला तर सुरुवात करूया ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडी। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेप 2025 नावाची पहिली सशस्त्र सेना राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अनुराधा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, मॉर्निंग कन्सल्टंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक, याचं बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेता बनले आहेत। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे बिहार या राज्याचे अनावरण करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणी ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केला आहे? नरेंद्र मोदी यांनी ज्ञानतम भारतम मिशनचा शुभारंभ केला आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात पहार ड्रोन टेक्निक सराव केला आहे? अरुणाचल प्रदेश या राज्याने। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर महाराष्ट्र या राज्याने निर्णय घेतला आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र बचत गटांच्या उत्पन्नासाठी किती जिल्ह्यात मेल उभारण्याची घोषणा केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 10 जिल्ह्यांमध्ये मॉल उभारण्याची घोषणा केली आहे। पुढचा प्रश्न आहे, DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ओडिसा या राज्यात। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले आहेत? तर बरोबर उत्तर आहे झारखंड सरकारने। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब गाझावचे अनावरण करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे तुर्की या देशात। पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे, जो वाघांच्या घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे, प्राचीन हस्तलिखांचे
डिजिटायझेशन करण्यासाठी खालीलपैकी कोणी ज्ञान भारतम मिशन सुरू केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, नागपंचमी निमित्त कोणत्या राज्यात सर्प संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहेत? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्प संवर्धन अभियान सुरू करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, यंदाच्या राष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे 6 व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त काळ सलग कार्यकाळ बजावला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त कार्यकाल बजावला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलासाठी देशातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कोणत्या राज्यात सुरू झाले? गोवा या राज्यामध्ये सुरू झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने अलीकडे सुरू केलेले जलद गस्त जहाज अटल बांधले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे गोवा शिपयार्ड GSLने बांधले आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 30 जुलै दरम्यान जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संतांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 750व्या जयंतीसाठी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणाला देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदीवर केल्याबद्दल भारतीय आयातीवर 25% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अमेरिका या देशाने. पुढचा प्रश्न आहे, तिबेटमधील यारलुंग झांगंबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे चीन या देशाने केला आहे. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025मध्ये भारताने कोणत्या देशाशी हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार केला आहे? तर जर्मनी या देशासोबत भारताने हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार केला आहे. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरी केली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, 17व्या पुरुष आशिया कप क्रिकेट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर याचं बरोबर उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती हा देश आयोजित करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली AI पॉवर्ड अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यात सुरू करण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे, सशस्त्र सीमा दल SSB चे 26वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे संजय सिंहाल यांची सशस्त्र सीमा दल SSB चे 26वे महासंचालक म्हणून निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर माणिकराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे श्यामची आई या चित्रपटाला मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले वनतारा स्टार ऑफ द फॉरेस्ट हे आकर्षण कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये आहेत.
पुढचा प्रश्न आहे उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले अलमटी धरण कोणत्या नदीवर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे कृष्णा नदीवर आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणता दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 7 ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर बिहार या राज्याने घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे युनानी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाईल? तर याचं बरोबर उत्तर आहे पाटणा या शहरामध्ये बांधले जाईल. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारतीय लष्करात उपसेना प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पुष्पेत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिला AI आधारित रस्ता सुरक्षा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा. पुढचा प्रश्न आहे ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र चे नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर A राजराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे परीक्षक म्हणून 1 ऑगस्ट 2025 पासून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे खालिद जमील यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे पॉलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दिनेश कुमार गुप्ता यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्याने दिव्यदृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सिक्कीम या राज्यामध्ये आयोजित केला आहे. पुढचा प्रश्न आहे अलीकडेच जगातील सर्वात मोठा 8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे? तर रशिया या देशामध्ये झाला आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय कोस्ट गार्डचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 4 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या डॉक्टर BC रॉय ट्रॉफी स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहेत? तर मणिपूर या शहराने जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलात सामील झालेले हिमगिरी युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे प्रोजेक्ट 17A या दरम्यान बांधण्यात आली आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 4500 वर्षे जुनी हडप्पा संस्कृती सापडली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे जैसलमेर या शहरामध्ये सापडले आहेत. पुढचा प्रश्न आहे शशी प्रकाश गोयल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यातील शशी प्रकाश गोयल यांनी मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. पुढचा प्रश्न आहे अलीकडे चर्चेत असलेली महादेवी हत्तीने महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये नेण्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या राज्यात IAS अधिकाऱ्याची 20 वर्षात 24व्या वेळेस बदली करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे युनो सॉ हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर याचं उत्तर आहे म्यानमार या देशाचे पंतप्रधान बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणखी 6 महिन्यासाठी वाढवण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे मणिपूर या राज्यामध्ये वाढवण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे
कोणत्या राज्याने प्रत्येक घरात हायस्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी हर घर फायबर उपक्रम सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोवा या राज्याने. पुढचा प्रश्न आहे 2026मध्ये AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करेल? तर भारत हा देश 2026मध्ये AI इम्पॅक्ट समिट आयोजित करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे अलीकडेच निधन पावलेले माजी राज्यपाल ज्यांनी कलम 370 हटवण्याच्या काळात जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते ते कोण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे सत्यपाल मलिक हे होते. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग ऑफ लिजेंड्स 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? तर दक्षिण आफ्रिका यांनी जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाइडेड मिसाईल V3च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे DRDOने यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे हिरोशिमा दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे 6 ऑगस्ट दरम्यान हिरोशिमा दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर अनुपम खेर यांना सन्मानित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शहरातून जारी करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर आहे वाराणसी या शहरामधून जाहीर करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन मुस्कान 11 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीत कोणत्या राज्यात पार पडले? तर याचं बरोबर उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मातृत्व प्रकल्प हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर कॅनडा या देशामध्ये करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे पहिला बुद्धिबळ ई-स्पोर्ट्स विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? ज्याचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर याचं बरोबर उत्तर आहे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे बिहार या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे चित्रपती KV शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे द राईस ऑफ द हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे रोहित शर्मा या क्रिकेटपटूच्या नावावर आहेत. पुढचा प्रश्न आहे मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3साठी ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाला घोषित करण्यात आला आहे? तर क्रिस गेल यांना घोषित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे अमित शहा हे ठरले आहेत. पुढचा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या राज्यात ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने ODOP उपक्रमाअंतर्गत किती राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिली आहे? तर 27 राज्यांमध्ये ही परवानगी मान्यता देण्यात आली आहे.
पुढचा प्रश्न आहे, पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते? तर याचं उत्तर आहे 8 ऑगस्ट 1942 साली सुरू झाले होते. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने IATA प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार कितवा बनला आहे? तर याचं उत्तर आहे 5वी बाजार बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्रगत सरकारी इमारतीचे नाव कर्तव्य भवन कोणत्या शहरात देण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे दिल्ली या शहरामध्ये देण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, सावळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी बांधण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, परदेशात सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर याचं उत्तर आहे मोहम्मद सिराज हा बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय टपाल विभागाने रजिस्टर पोस्ट सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 1 ऑगस्ट 2025 पासून रजिस्टर पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच भारत भेटीला आलेले फर्डिनांड आर मार्कोस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर याचं उत्तर आहे फिलिपिन्स या देशाचे राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न आहे, मानवी बाह्य ग्रह शोध संशोधन केंद्र कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबवण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये राबवण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शहर निर्देशांक 2025 मध्ये शहर अव्वल स्थानावर आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे सिंगापूर हे शहर अव्वल स्थानावर आहेत. पुढचा प्रश्न आहे, 9 ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणते 2 दिवस साजरे केले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे आदिवासी दिन म्हणून साजरे केले जाते. पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशाचे संरक्षण मंत्री आणि पर्यावरण मंत्री हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले आहेत? तर घाना या ठिकाणचे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य होणारा 107वा देश कोणता बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मालदोव्हा हा देश बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा कोणती बनली आहे? तर दिल्ली ही भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, शाश्वत शेती दिन कधी साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट दरम्यान शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, इंडसइंड बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन दिले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे सारनाथ या ठिकाणचे. पुढचा प्रश्न आहे, पहिला MS स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर अडेनले यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठे कासव कोणत्या राज्यातील झेलियांग सामुदायिक अभयारण्यामध्ये आणण्यात आले? तर नागालँड या देशामधील. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने WHO कोणत्या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे हेपाटायटिस D या विषाणूला कर्करोगजनक विषाणू म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे स्टेशन माल वाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे अनंतगंगा हे बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक सिंह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 10 ऑगस्ट दरम्यान दरवर्षी जागतिक सिंह दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिले AI चालित
शिक्षण ॲप कोणी लॉन्च केले आहेत? तर IIT पलक्कडने लॉन्च केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, क्षमता बांधणी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे श्रीमती S. राधा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षाबंदी घातली? तर माथेरान या महाराष्ट्राने. पुढचा प्रश्न आहे, गाझा ताब्यात घेण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली? तर इस्रायल या देशाने जारी केली. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 12 ऑगस्ट या रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात तरुण FIDE नामांकित महिला बुद्धिबळपटू कोण बनली आहेत? तर अरिनी लोहाटी ही FIDE नामांकित महिला बुद्धिबळपटू बनली आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात पुनोराधाम येथे देवी सीतामातेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहेत? तर याचं उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 13 ऑगस्ट दरम्यान दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत काय उद्देश दिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सुरक्षित ठिकाणी पाठवणे हा उद्देश दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, 2028चा ब्रिक्स शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर रशिया या देशामध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2025 G20 व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात होणार आहेत? तर रियाद या शहरामध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताने 13 ऑगस्ट 2025 रोजी नवीकरणीय ऊर्जेसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर जपान या देशासोबत करार केला आहे. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य कोणते बनले आहेत? तर महाराष्ट्र हे राज्य हरित क्रांती मिशन सुरू करणारे राज्य बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, सुरक्षा AI नावाची AI आधारित फसवणूक शोध प्रणाली कोणत्या बँकेने सुरू केली? तर याचं बरोबर उत्तर आहे भारतीय स्टेट बँक या प्रणालीने सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय ड्रोन स्कूल कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिला AI गव्हर्नन्स कायदा अधिकृतपणे स्वीकारणारा देश कोणता? तर सिंगापूर हा देश आहे. पुढचा प्रश्न आहे, लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली आहेत? तर याचं उत्तर आहे सुनांच्या संरक्षणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाने पहिले AI आधारित संसद सहाय्यक प्रणाली सुरू केली आहेत? तर जपान या देशाने. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारतातील कोणते राज्य ग्रीन एनर्जी हब घोषित झाले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे राजस्थान या राज्याने. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब ही नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे CP राधाकृष्णन यांचं नाव घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, रघुजी भोसले यांचा वारसा कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, अजित डोवाल भारतात कोणत्या पदावर कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणण्यामागचे प्रमुख कारण कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे तरुणांमध्ये व्यसन वाढणे या कारणांमुळे गेमिंगवर बंदी आणली आहे. पुढचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांक SDI 2025मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 130वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर याचं बरोबर उत्तर आहे आयुष मंत्रालयाने सुरू केला. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात होणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, अन्नपूर्णा सुरक्षा योजना 19 ऑगस्ट 2025 कोणत्या राज्याने सुरू केली? तर उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे माजी न्यायाधीश B. सुदर्शन रेड्डी यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे.
पुढचा प्रश्न आहे आदी कर्मयोगी अभियानचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे आदिवासी समाजात नेतृत्व आणि शासन क्षमता वाढवणे. पुढचा प्रश्न आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला कोणी केला? तर याचं बरोबर उत्तर आहे राजेश साकरिया यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. पुढचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेशातील माय बुक माय स्टोरी अभियानाचा उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मुलांमध्ये वाचण्याची सवय प्रोत्साहित करणे हा उद्देश हिमाचल प्रदेशमधील माय बुक माय स्टोरी या अभियानाचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बोऱ्हाडेवाडी मोशी पुणे या ठिकाणी उभारण्यात येत आहेत. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहेत? तर याचं उत्तर आहे कच्च्या कापसावर आयात शुल्क रद्द केले आहेत. पुढचा प्रश्न आहे भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला आहे? तर जपान या देशासोबत भारताने सायबर सुरक्षा करार केला आहे. आणि आता हा शेवटचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे. याचं उत्तर कमेंट तुम्हाला करायचं आहे. बघूयात किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर योग्य ते कमेंट करतात. प्रश्न आहे मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला? तर तुमच्या सर्वांसाठी ऑप्शन आहे ए रिया सिंघा, बी मनिका विश्वकर्मा, सी ममिक्षा सिंह, डी रुस सिंधू. याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. बघूयात किती विद्यार्थी योग्य उत्तर देतात. पण कमेंट नक्की करा. आणि आजचा आपला टॉपिक इथंच संपतो कारण हे जे प्रश्न आणि उत्तरं होते हे ऑगस्ट 2025 महिन्यातील संपूर्ण महत्त्वाचे जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.